नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा मार्केट क्लोज झालेला आहे आणि आजच्या डेला सकाळी मॉर्निंगच्या मूव नंतर मार्केट पूर्णपणे साइडवेज जाऊन क्लोज दिलेला आहे. तर पाहूया आज आपला प्रॉफिट किती झालेला आहे. आणि आज पॉइंट टू पॉइंट व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी टाइम नसल्यामुळे आपण आज डायरेक्टली पोस्ट मार्केट रिव्ह्यू करत आहे. तर मार्केटमध्ये काय झालेलं आहे एकदा चेक करूया आपण. तर एकदा रिफ्रेश करतो. तर आजचा आपल्याला 23,503 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. आणि या पोझिशन ज्या ओपन दिसत आहेत मार्जिन बेनिफिट साठी घेतलेल्या हेजेस आहेत, या ऑटोमॅटिक एक्झिट होऊन जातील बिकॉज आज एक्सपायरी आहे. याच्याबद्दल आपल्याला जास्त काळजी करण्याचे काही कारण नाही. तर मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट कोणत्या साईडला भेटलेला आहे एकदा पाहू शकता. आपल्याला पुट साईडला 16,000 रुपयाचा प्रॉफिट आहे, कॉल साईडला इथे 4,000 रुपयाचा आणि कॉल साईडला इथे 13,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. आणि हे मध्ये व्हॉलॅटिलिटीमध्ये स्टॉप लॉस हिट झालेले आहे. तर मार्केटमध्ये आपण आज काय अनालिसिस केलं होतं, जेव्हा आपण ऑनलाईन होतो त्यावेळेस काय अनालिसिस केलं होतं आणि आपला दिवस आपण कसा प्लॅन करणार होतो ते मी तुम्हाला इन डेप्थमध्ये अनालिसिस करून लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं. ज्यांना कोणाला लाईव्ह जॉईन करायचं असेल तर त्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे त्यांना लाईव्हची लिंक भेटून जाईल. तर पाहूया एकदा चार्टवर जाऊन पाहूया आपण काय अनालिसिस केलं होतं. तर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण मार्केट सकाळी लाईव्ह मध्ये आलो त्यावेळेस आपण लाईव्ह स्ट्रीम मध्ये या कॅन्डलच्या आसपास मार्केटमध्ये आपण एक ट्रेड घेतला होता आणि अपसाईडचा ट्रेड आपण इथे एक प्रॉफिट बुक केला होता. त्याच्यानंतर आणि हा प्रॉफिट फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी हा ट्रेड केलेला होता. त्याच्या पाठीमागे रिझन काय होतं ते तुम्हाला लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर मी माझे पोझिशन जे माझं ऑप्शन सेलिंग करतो ते समवेअर या पॉइंटला मी चालू केलेलं होतं, इथे 10:15 10:30च्या आसपास. त्याचं रिझन आहे की तुम्हाला सांगितलं होतं मी लाईव्ह मध्ये, जेणेकरून की मला एक मार्केटमध्ये एक स्विंग पाहिजे आणि हा एक मला रेफरन्स पॉईंट पाहिजे दोन मला, म्हणजे त्या दोन रेफरन्स पॉईंटच्या मध्ये मी माझी पोझिशन बनवण्यासाठी सुरुवात करतो. तर हा एक रेफरन्स पॉईंट भेटला मला आणि हा एक ब्रेकआउट पॉईंट एक भेटलेला होता. तर या पॉईंटचा रेफरन्स घेऊन मी काय केलेलं होतं, माझी पोझिशन आज बनवण्यासाठी सुरुवात केली. पूर्णपणे मार्केट इथे आले, पूर्णपणे कंटिन्यू एकाच रेंजमध्ये ट्रेड केले आणि या इथे ब्रेकआउट दिलेला आहे. परंतु जास्त डॅमेज काही झालेला नाही, कारण की इथे ऑलमोस्ट डिके झालेला होता प्रीमियम, त्याच्यामुळे इथे जास्त काही इश्यू आलेला नाही. परंतु जर मार्केट 600-700च्या खाली जर असं सस्टेन होण्यास सुरुवात झाली असती तर मी माझी पोझिशन एक्झिट करणार होतो, परंतु तसं काही झालेलं नाही. इथून पुन्हा एकदा रिकव्हरी आलेली आहे आणि आपली पोझिशन समवेअर या पॉइंटला मी एक्झिट केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आजचा प्रॉफिट झालेला आहे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये प्रॉफिट होतो, आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतील. तर मित्रांनो, या महिन्यामध्ये आपल्याला जवळपास 86,000 रुपयाच्या आसपासचा प्रॉफिट दिसत आहे. स्टील आपल्याला एक दिवस एक्सपायरीचा उद्याचा बाकी आहे या महिन्याचा, परंतु आपल्याला प्रॉफिट. तर एकदा एक्सेल शीट पण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्ही पाहू शकता इथे मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्यूस आपण ट्रेड करत आहे आणि हे दोन लॉसेस सोडले तर आपल्याला मेजर असा लॉस कोणताही नव्हता आणि ते सुद्धा लॉस आपले त्याच्यानंतर रिकव्हर झालेले आहेत. तर इथे दिसत असेल 86,964 रुपये या महिन्याचा आपल्याला मार्च महिन्यामध्ये प्रॉफिट आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28,000 आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये 67,000 प्रॉफिट आहे. ऑब्व्हियसली याच्यामधून आपल्याला आपण चार्जेस इन्क्लूड केलेले नाही त्याच्यामध्ये, परंतु चार्जेस 10 ते 15,000 रुपये चार्जेस कट करून आपल्याला जे काही असेल ते आपल्याला राहू शकते, किंवा तुम्ही कट करून तेवढं पाहू शकता किती होते ते. मॅक्स 10 ते 15,000 रुपयापर्यंत चार्जेस लागतील. तर अशा प्रकारे चांगला मंथ गेलेला आहे आपल्यासाठी. जसा की आपण बोलत होतो फेब्रुवारी महिना थोडा आपल्यासाठी खराब गेलेला होता त्याच्यामध्ये, आणि ईच अँड एव्हरी मंथ डिफरंट असतो, त्याच्यामुळे कोणीही घाबरून जायचं कारण नाही. सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करावी लागेल. सेम स्ट्रॅटेजीचा रिझल्ट डिफरंट फेजेसमध्ये डिफरंट येतो. तर या गोष्टी आहेत. तर या गोष्टींना तुम्हाला, आणि जर तुम्हाला सुद्धा या गोष्टी शिकायच्या असतील तर लाईव्ह मार्केटमध्ये दररोज मी तुम्हाला नवीन काही ना काही टिप्स देत आहे, ट्रिक्स शिकवत आहे. एक स्ट्रॅटेजी आजच्या लाईव्ह मध्ये सुद्धा आपण तुम्हाला एक स्ट्रॅटेजी दिलेली आहे. ती स्ट्रॅटेजी वापरून सुद्धा तुम्ही स्टॉक मध्ये सुद्धा पैसे कमवू शकता, प्रॉफिट कमवू शकता. चलो, दॅट्स इट फॉर द डे. छोटा व्हिडिओ बनवलेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. टिल द टाइम, बाय बाय, टेक केअर.